जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. सोलापूर शहरात शुभराय महाराजांचा मठ प्रसिद्ध होता. शुभराय महाराजांचं नाव होतं सुब्बाराव. ते टिपू सुलतानाच्या दरबारात मंत्री होते. टिपूने जेव्हा धर्मद्वेषाने ब्राह्मणाची कत्तल करण्याचा कट रचला तेव्हा ते वेश बदलून घोड्यावर स्वार होऊन रातोरात पंढरपूरला गेले. तिथे त्यांना रामदासी संत चिमाजी आप्पा यांनी आश्रय दिला, अनुग्रहही दिला. सुब्बारावांनी काही वर्षे तिथे राहूनच तपश्चर्या केली. पुढे त्यांना श्री पांडुरंगाने दर्शन देऊन आज्ञा केली की तू आता सोलापूरला जा आणि तिथे माझं कार्य कर. सुब्बाराव सोलापूरला आले. त्यांनी वेशीबाहेर असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली राहायला सुरुवात केली. त्याच जागेवर हा शुभराय मठ आज उभा आहे. मठात पांडुरंगाची वालुकामय मूर्ती आहे. पुढे अक्कलकोट स्वामी समर्थांनी इथे जवळजवळ 3 वर्षे वास्तव्य केले आणि अक्कलकोटला जाताना त्यावेळचे मठातले महंत श्री गोविंद बुवा यांना आपल्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या. त्यांची पूजा या मठात नित्य होत आहे. मठातल्या 5व्या पिढीतल्या महंतांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं, पण त्याला स्वतः अनुग्रह दिला नाही. कारण त्यांना पांडुरंगानं दृष्टांत देऊन सांगितलं होतं की याला अनुग्रह द्यायला साक्षात शिवशंकर येणार आहेत. त्या मुलाचंच नाव होतं जनार्दन. जनार्दन मोठा झाला. त्यानं संसार थाटला. पण जनार्दन बुवांना संतान नव्हते. त्यांच्या आई आव्वांना याचा फार विषाद वाटे. आव्वांना समर्थाचा बालपणी सहवास लाभला होता. समर्थाच्या मांडीवर त्या खेळल्या होत्या. त्यांनी आपली खंत त्यांना सांगितली. मनोमन प्रार्थना केली. काही दिवसांनी एकादशीच्या दिवशी त्यांना मठात उतरलेल्या एका वारकरी संतानं सांगितलं की मला आज पहाटे पांडुरंगाचा दृष्टांत झाला आहे. देवांनी आदेश दिला आहे. म्हणाले, आव्वांना सांग त्यांच्या मुलाला श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूरला जाऊन नारायण नागबळीचा विधी केला तर त्याला अपत्य होईल. आव्वांनी मुलाकडून विधी करून घेतला. दृष्टांताप्रमाणे त्यांना नातू झाला. जनार्दन बुवांनी मुलाचं नाव जयकृष्ण ठेवलं. आव्वाचं समाधान झालं. पण जनार्दन बुवा अस्वस्थच होते. त्यांच्या मनात येई मूल झालं, संसार सफळ झाला, पण या मानव जन्माचं काय, त्याचं सार्थक केव्हा होणार. त्यांना तळमळ लागली होती गुरुदर्शनाची, शिवशंकराच्या भेटीची, त्याच्या कृपाप्रसादाची, अनुग्रहाची. 1926 सालची गोष्ट. त्या दिवशीही ते विठ्ठलाची पूजा करीत असताना देवाला आळवीत होते. विचारित होते, देवा पांडुरंगा, एक दिवस असा व्यर्थच जातोय रे. तू बाबांना दिलेला शब्द खरा कधी होणार. नाही मला आता धीर निघत. केव्हा भेटेल माझी गुरुमाऊली. अलख अलख निरंजन अलख. मोठ्यानं आलेला तो पुकार ऐकून जनार्दन बुवा तडकन उठले. मनात म्हणाले, नाही, हा भास नाही, निश्चितच कुणीतरी हाक मारते. ते गाभाऱ्यातून तसे सोहळ्यानेच बाहेर धावले. बाहेर शंकर महाराज उभे होते. पण जणू बुवांना त्यांचं अष्टवक्र रूप दिसलं नाही. त्यांना दर्शन झालं दत्तात्रयाचं, एकमुखी दत्ताचं. दंड कमंडलू पायात खडावा, माला कमंडलू हृद कर पद्मयुग्मे, मध्यस्थ पाणी युगुले डमरू त्रिशूले, यस्यस्त ऊर्ध्व करयो शुभ शंख चक्रे, वंदे तम त्रिवरदम भुज अष्टकयुक्तम. असं म्हणताच त्यांनी गुरु महाराजांना लोटांगण घातलं. त्यांच्या डोळ्यांना प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या. त्या भावावस्थेतून भानावर येऊन ते पाहतात तो दत्तगुरु दिसेनासे झाले
आणि एक गुडघ्यापर्यंत हात असलेला, फेंगडी पावलं टाकणारा, वेड्या वाकड्या देहाचा माणूस सरळ गाभाऱ्यातून जाताना त्यांना दिसला. अहो अहो, असे कपडे घालून गाभाऱ्यात नाही जाता येत, सोवळ्यातच जावं लागतं. थांबा थांबा असं म्हणत जनार्दन बुवाही त्यांच्या मागोमाग गाभाऱ्यात गेले. जणू कुणाशी बोलतोय, काय झालं असा विचार करीत आव्वा तिथं आल्या. तेव्हा त्यांनी त्या दोघांनाही गाभाऱ्यात शिरताना पाहिलं. त्यांनी दारातूनच आत डोकावून पाहिलं, पण गाभाऱ्यात कुणीच दिसलं नाही. गाभारा रिकामा. त्यांनी डोळे चोळले, पुन्हा पाहिलं. छे, आपली दृष्टी अजून चांगली आहे. पाहिलं ते खरंच होतं, पण मग हे दोघे असे गुप्त कसे झाले? पांडुरंगा, ही काय तुझी लीला? असं म्हणत आव्वा बाहेर सभामंडपातच बसून राहिल्या. बऱ्याच वेळानं जनार्दन बुवा आणि श्री शंकर महाराज गाभाऱ्यातून बाहेर आले. त्यांना पाहताच आव्वांनी पुढे होऊन विचारलं, कोण हो तुम्ही? असे न विचारता आत कसे शिरलात? आणि माझ्या जणूला कुठे घेऊन गेला होतात? तुझा जणूच सांगेल तुला. आम्हाला मात्र आधी चहा दे. आव्वांनी चहा करून आणला. तो पिऊन झाल्यावर महाराज म्हणाले, बुवा, येतो आम्ही. जनार्दन बुवांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून प्रणाम केला. म्हणाले, पुन्हा केव्हा दर्शन? महाराज हलकसं हसले आणि मार्गस्थ झाले. बुवा अत्यानंदात मग्न होते. आज त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं होतं. खरं सांगायचं तर त्यांना आज कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं, अगदी आव्वांशीही. पण आव्वा त्यांच्या अगदी खणपट्टीलाच बसल्या. शेवटी असं सुद्धा म्हणाल्या, तुझ्या त्या महाराजांनीच म्हटलं ना की जणू तुला सगळं सांगेल म्हणून. मग त्यांची आज्ञा पाळायलाच हवी. सांगतो. पण आव्वा, मला जे काही विलक्षण अनुभव आलाय ना, तो शब्दात सांगणं अगदी अशक्य आहे. अरे, पण तुम्ही असे गेला तरी कुठे होतात? तेवढं तर सांगशील की नाही? ते गृहस्थ कोण? त्यांचं नाव शंकर महाराज. आम्ही कुरवपूरला गेलो होतो. इतक्या लांब? म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या करगड्डीला. होय, शंकर महाराजांनी मला धरलं आणि आम्ही एकदम कुरवपूरला गेलो. त्यांनी मला एका गुहेत नेलं. म्हणाले, हे सिंहासन पाहिलंस? श्रीपाद श्री वल्लभाचं आहे. ते पटकन त्यावर बसले. म्हणाले, ये तू पण बस. मला धीर होईना. देवाच्या सिंहासनाला आपण पाय कसा लावायचा? पण महाराजांनी मला वर ओढूनच घेतलं. पाहतो तर तिथे श्रीपाद श्री वल्लभच बसलेले. त्यांनी मला तारक मंत्राचा उपदेश केला. मस्तकावर वरदहस्त ठेवला. मी एक निराळ्याच अवस्थेत गेलो. अव्वा अव्वा, काय सांगू तुला? कसं सांगू? अगं, हे शंकर महाराज म्हणजे दत्तमय असे योगी राणा, ओंकाराचे मूळ जाणं, धरा दृढ चरण, दास उद्धारण, जनार्दन शरण, आस पुरवावी दासाची, आरती शंकर श्री गुरूंची, करूया ज्ञानसागराची. ही उत्स्फूर्त आरती म्हणता म्हणताच बुवा पुन्हा भावावस्थेत गेले. आव्वांच्या डोळ्यांनाही धारा लागल्या. त्यांनी हात जोडून म्हटलं, पांडुरंगा, स्वामी समर्था, माझ्या लेकराला पदरात घेतलंस. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. अशीच अखंड कृपा राहू दे आमच्या घराण्यावर. जय शंकर.